नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात। शिवराज मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांचा ताबा घेतला। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा, तर 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या या 16 जागांसाठी निवडणूक होणार। राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार, तटकरे पटेलांशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। तर कोर कमिटीच्या बैठकीनंतर आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत सुद्धा याच आठवड्यात बैठक। हुंदू अशोक खरातनं बेनामी खात्यातनं 3 महिन्यात 52 कोटी काढले। जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पैसे काढल्याची माहिती। ब्लॅक मनी व्हाईट करून विदेशात पळण्याचा होता प्लॅन। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन, अंबादास दानवेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। समृद्धी महामार्गावर चक्काजाम केल्यामुळे पोलिसांकडून धरपकड। कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। तर ज्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यांची कामं शक्य नाहीयेत तिथे दर्जेदार मास्टिक रस्ते तयार करण्यात यावे, असेही आदेश। साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार। पैलवान महेंद्र गायकवाड ठरला 52वा हिंद केसरी, तर हरियाणाच्या काजल डोचकनं महिला हिंद केसरीचा किताब पटकावला।